सर्वांना नमस्कार। जत शहरामध्ये आपण जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन आपण करत आहोत। तर हे प्रदर्शन आपले 7 मार्च ते 9 मार्च या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये असणार आहे। प्रदर्शन हे भव्य स्वरूपात असणार असून आपण जवळपास 50 ते 60 स्टॉलचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। तर या स्टॉलमध्ये आपणाला विविध कृषी विषयक विषय असतील ते सर्व पाहायला मिळणार आहेत। तर त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर विविध पिकांचे शेतकऱ्यांनी जे उत्पादन केलेली पिकं आहेत ते उत्कृष्ट सॅम्पल्स आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर एकात्मिक शेती पद्धती असेल, सेंद्रिय शेती असेल तर त्याचे आपल्याला लाईव्ह डेमो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर विविध यांत्रिकीकरणाचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। ठिबक असेल, नर्सरी असेल, विविध शासकीय विभागांचे स्टॉल असतील, त्याचबरोबर खतं, बियाणं आणि औषधे असतील यांचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर महिला बचत गटांचे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टॉल उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आपण प्रमुख बाब जी राबवत आहोत विशेष करून ती म्हणजे उत्पादक ते ग्राहक थेट विक्री। या दालनासाठी आपण विशेष प्रयत्न करून आपण ते दालनं उभं केलेली आहेत। तर यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला अतिउत्कृष्ट आणि उच्च प्रतीचा माल शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना उपलब्ध होणार आहे। तरी ग्राहकांना विनंती आहे की आपण या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर आपण 3 दिवसामध्ये विविध व्याख्याने देखील आपण आयोजित केलेली आहेत। तर पहिला दिवस आपला 7 तारखेचा असेल तर त्यामध्ये आपण द्राक्ष खरड छाटणी आणि नवीन वाहनांचा वापर या विषयावर BJ पाटील उपकृषी अधिकारी तासगाव यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे। आपल्या जत शहरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत। तर या शेतकऱ्यांना या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होईल। त्याचबरोबर योगायोगाने आपल्याला 8 तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण महिला मेळाव्याचं देखील आयोजन आपण केलेलं आहे। त्यामध्ये सुषमा पाटील प्रमुख व्याख्यात्या आपल्याला उपलब्ध होणार आहेत। तर महिला आत्मनिर्भरता या विषयावर त्यांचं अतिशय सुंदर व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्याचबरोबर या दिवसाचं औचित्य साधून आपण खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील महिलांसाठी आयोजित केलेला आहे। आणि त्यानंतर आपण पाककला स्पर्धाही घेणार आहोत। तर पाककला स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळे आपलं 8 तारखेचा महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडेल यात शंका राहणार नाही। त्याचबरोबर आपण काही तालुक्यातील किंवा उपविभागामध्ये जर तालुका असेल, कवठे महांकाळ तालुका असेल तर या तालुक्यातील ज्या शेती क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, उद्योगामध्ये असेल, ज्या महिलांनी अत्युत्कृष्ट काम केलेलं आहे किंवा त्या महिला त्या व्यवसायामध्ये त्यांनी झोकून दिलेला आहे अशा महिलांचा सत्कार देखील आपण 8 मार्च या महिला दिनी घेत आहोत। तरी जास्तीत जास्त महिलांनी या आपल्या महिला मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा ही सर्वांना विनंती राहील। त्याचबरोबर 7 तारखेला जो आपला पहिला दिवस आहे त्या दिवशी देखील आपण जे पीक स्पर्धा विजेते आहेत किंवा विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत आणि शेती क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे शेतकरी आहेत यांचा सन्मान देखील आपण त्या दिवशी आयोजित केलेला आहे। तर पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र माननीय आमदार पडळकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व जत तालुका असेल, कवठे महांकाळ तालुका असेल किंवा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त सहभाग आपण नोंदवावा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे प्रदर्शन आहे। विशेष करून आपल्याला AIच्या बाबतीत देखील या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे। त्याचाही स्टॉल आपण आवर्जून या ठिकाणी लावलेला आहे। त्याचबरोबर आपला ड्रोनचे पण आपले स्टॉल आहेत। ड्रोनद्वारे फवारणीचा विषय आजकाल आपण पाहतोय की मजुरी खूप वाढलेली आहे आणि लेबर लावणं परवडत नाही। तर आपण अद्यावत शेती आपल्याला इथून पुढे करावी लागणार आहे। तर त्यासाठी सुद्धा आपण ड्रोनचे स्टॉल आहेत। आपल्याला AIचा स्टॉल इथं उपलब्ध असणार आहे। विविध प्रक्रिया उद्योगांचा स्टॉल उपलब्ध असणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण सहभाग नोंदवून कृषी प्रदर्शन पाहण्यास आपण अवश्य यावे। धन्यवाद।